रामकृष्ण हरे. सज्जन हो, मनुष्य जन्म जेव्हा आपले कर्तव्य कर्म करत असतो तेव्हा कर्माच्या प्रकारामध्ये 42 प्रकार शास्त्रकाराने कर्माचे सांगितलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे जे कर्म आहेत म्हणजे विधी म्हणजे करावे असं सांगितलेले आहेत. निषेध म्हणजे हे कर्म करू नये. आणि तिसरं आहे की निष्काम कर्म की ज्याच्यामुळे निःश्रेयस फलप्राप्ती होते, म्हणजे मोक्ष प्राप्त होतो, स्वर्ग प्राप्त होतो, आनंद प्राप्त होतो. आणि श्रेयस म्हणजे जे आपल्याला इहलोकातील भरभराट व्हावी म्हणून जे कर्म सांगितलेले आहेत त्याला विधियुक्त कर्म असं म्हणतात. मग ते वेदोक्त असतील, शास्त्रोक्त असतील, पुराणोक्त असतील किंवा साधू संतांनी जे सांगितलेलं असेल त्याप्रमाणे ते कर्म असतात. तेव्हा हे कर्म करत असताना, कारण शास्त्रकार असं म्हणतात, कर्मप्रधान विश्वरची राखा, जो जस करे सो तस फल चाखा. कर्मप्रधान विश्वरची राखा, जो जस करे सो तस फल चाखा. आपल्या कर्माप्रमाणे फळ मिळतं, हा कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. तेव्हा कळत नकळत ज्ञातकर्म आणि अज्ञात कर्म, काही कर्म नकळत घडत असतात, ते पण पाप होऊ शकतं, त्याला अज्ञात कर्म असं म्हणतात. आणि काही कर्म काही परिस्थितीमुळे आणि काही गोष्टी अशा असतात की ते कर्म आपल्याला ते करावेच लागतात, पण ते कर्म वैध नसतात, विधिपूर्वक नसतात, त्याला निषिद्ध कर्म म्हणतो. अशीच एक कथा श्रीमद भागवतात आलेली आहे. पिंगला नावाची वेश्या. पिंगला नावाची वेश्या, तिचा व्यवसाय तो देहविक्रीचाच असल्यामुळे ती संध्याकाळ झाली की आपले त्या कांत म्हणजे तिच्या प्रियकराची वाट बघायची. जो कोणी येईल त्याला ती प्रियकर समजायची, आपलं गिराईक समजायची. आणि ग्राहको देवो भव, कारण तिचा उदरनिर्वाह त्याच्यावर चाललेला होता. अशी ती वेश्या. असं होता 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 बराच काळ गेला. आणि बराच काळ गेल्यानंतर ती एके दिवशी अशी काय वाट बघत बसली की 8 वाजल्या, 9 वाजल्या, 10, 11, 12 वाजल्या रात्रीच्या, तरी कोणी कांत येत नाही, म्हणजे प्रियकर येत नाही, गिराईक येत नाही. आणि मग तिच्या डोक्यामध्ये विचार आला की आपण ज्याची आशा करतो आहे हा यावं म्हणून, अरे हे आशा हेच दुःखाला कारण आहे. असा तिला विवेक निर्माण झाला. याच क्षणी याच राती ज्ञान वैराग्य लागले हाती, तेने रमापती तिष्ठला. त्याला विवेक निर्माण झाला. आणि मग भागवतकार असं लिहितात, आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम, यथा संच्छिद्य कांताशाम सुखम सुस्वाप पिंगला. आशा ही परमं दुःखम, आशा हीच मोठं दुःख आहे. आशा निर्माण झाली की ते येईपर्यंत, ते साध्य प्राप्त होईपर्यंत आपल्याला तीव्र विरह होतो, दुःख होतं. आणि त्यात दुःख हे आशेमुळे होतं. आणि नैराश्यम परमं सुखम, नैराश्य म्हणजे आशा समूळ खंदोनी काढावी, तरीच गोसावी व्हावे जगी. आशेला संपवलं की मग जे सुख असतं ते आपल्या आत्मानंदाचं असतं, ते आपल्या सगळ्या परमार्थाचं असतं. तेव्हा ती पिंगला वेश्याची वाट पाहत होती, तर तिची झोप उडाली होती. आत्ता येईल, मग येईल, कुणीतरी येईल, सारखी वाट पाहायची. आणि मग तिला जेव्हा कळलं की आशेमुळे दुःख होतं आहे, ही आशाच दुःखाला कारण आहे, मग तिने यथा संचिध्य कांतायाम, कांत म्हणजे प्रियकराची वाट पाहण्याचंच सोडून दिलं तिने, याच्यामुळे दुःख होतं आहे. सुखम सुस्वाप पिंगला, सुखम सुस्वाप, सुखाने तिला झोप आली, कारण तिची आशा समूळ नष्ट झाली. त्याला कारण आहे विवेक. आणि हा विवेक जागा होणं फार महत्त्वाचा आहे. म्हणून भागवतकार असं लिहितात, शास्त्रकार असं लिहितात की तिला अनुताप झाला, विवेक झाला की अरे ज्याची मी वाट पाहते असं काय आहे त्याच्याजवळ
की मी किती वेळ वाट पाहते, रोज त्यांची वाट पाहायची. हां, ते सुद्धा नाशवान देहच आहे ना. आणि अशी इतकी वाट जर मी त्या परमेश्वराची पाहिली तर तो प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा मला भेटला असता. अशा प्रकारचा विवेक जागा झाला तिचा. आणि मग तिचे जे सगळे पाप होते ना, त्या विवेकामुळे आणि त्या पश्चात्तापामुळे दग्ध झाली. भागवतकार लिहितात, अनुतापा एवढा सखा जगी अनिक नाही या लोका, धडाडिल्या अनुताप देखा सकळ पातका निर्दाळी. अनुतापा एवढा सखा. अनुताप, अनु म्हणजे पाठीमागून येणे, अनु हा उपसर्ग आहे. अनुताप हा म्हणजे नंतर होणारा ताप. कर्म घडून जातं आणि नंतर ताप होतो, त्याला अनुताप म्हणतात. आणि अनुताप हाच मोठा आपला सखा आहे, सगळे पाप नष्ट करतो तो. तेच सांगतात भागवतकार, अनुतापा एवढा सखा जगी अनिक नाही या लोका, धडाडिल्या अनुताप देखा सकळ पातका निर्दाळे. धडाडिल्या अनुताप देखा. तो अनुताप का जर निर्माण झाला, अनुतापाची विवेकाची का जर थिणगी चेतली की सकळ पातका निर्दाळी, सगळे पातक नष्ट होतात, असं शास्त्र आहे. अनुताप पाठीमागून होणारा ताप, कर्म घडून गेल्यानंतर. दुसरा एक आहे पश्चात्ताप. हा पश्चात म्हणजे नंतर होणारा ताप. एखाद्याला शिवी दिली आणि मग त्याने कंप्लेंट केली, मग उगीच त्याला वाटतं की अरे उगीच माझ्या रागाच्या भरात शिवी दिली, आता पोलिसांना तिकडे जावं लागेल आपल्या चौकीमध्ये. म्हणजे नंतर त्याला ताप होतो. चुकून आपण शिवी नसतील तर बरं झालं असतं, पण तो नंतर झालेला ताप आहे, कर्म घडून गेल्यानंतर. पण तो सुद्धा अनुताप काहीच लोकांना होतो. काही लोकांना आपण काय करतो हेच मला समजत नाही. पुण्य करतोय का पाप करतोय का काय करतोय, पशुसारखं पामर जीवन जगतात. दुसरे विषय आहेत ना, ते विधिनिषेध थोडा जाणतात. अशा प्रकारचे असणारे जे लोक आहेत, तर जर त्यांना असं वाटलं की अरे हा आपलं कर्म चुकीचं झालेलं आहे, तर त्या माणसाने अनुताप केला पाहिजे. आणि त्या अनुतापाला, प्रत्येक कर्माला, गुन्ह्याला प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. प्रायः म्हणजे बहुत करून, चित्त म्हणजे त्या चित्तातून ते काढून टाकणं किंवा ते करून ते धुवून टाकणं. तर हे प्रायश्चित्त प्रत्येक कर्माला सांगितलेलं आहे. आता हे प्रायश्चित्त कोणी कसं करायचं आणि कोणते कायदे कसे वापरायचे हे बरंचसं न्यायाधीशाच्या बुद्धीवर अवलंबून असतं, शास्त्री पंडितांच्या बुद्धीवर अवलंबून असतं. ज्यावेळी विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त पहिलंच ठोठावलं, त्यावेळेला कुठले ग्रंथ त्यांनी घेतले होते आणि काय, पण हे सांगितलेलं आहे ना, पश्चात्तापेन शुद्धते. पश्चातापाने शुद्ध होतो माणूस. त्यांनी पश्चाताप केला, विनंत्या केल्या, सगळं केलं, पण त्यांनी देहांत प्रायश्चित्त ठोठावलं. आणि हे भागवत वगैरे याच्यामध्ये सगळे विषय आलेले आहेत ना, तर त्यांना पश्चातापाने तो शुद्ध झाला असता. तेव्हा वाल्या कोळ्यासारखा अतिशय ब्रह्महत्यारी, पण जेव्हा नारद महर्षी त्याला भेटले आणि त्याला सदुपदेश केला आणि मग त्याला पश्चात्ताप झाला की खरंच हे मी कर्म करतो हे चुकीचं आहे, वाईट आहे, पाप आहे. आणि मग वाल्याचा वाल्मिक वह्यो, पश्चात्ताप झाला त्याला. आणि काय झालं, उलट नाम जपत जग जाना, वाल्मिकी बहे ब्रह्म समाना. नाम जपला राम, नाम जपले वाल्मिकाने, पुटली टोन प्याला पाने. आणि तो वाल्याचा वाल्मिक झाला. कशाने? पश्चात्तापाने. पश्चात्तापाने सगळ्या ब्रह्महत्या त्याच्या जळून गेल्या, नष्ट झाल्या. तेव्हा अशा प्रकारचा कर्माचा पश्चात्ताप करणं आणि आपण शुद्ध होणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कळत न कळत कोणतं तरी पाप आपल्याकडून घडतं. म्हणून संताजवळ जा, समजून घ्या कर्म, या कर्माचं प्रायश्चित्त काय आणि कोणतं प्रायश्चित्त केलं पाहिजे,
तर शास्त्राने मात्र हे सांगितलं आहे की अनुताप एवढा सखा जगात नाही कुणी, आणि तो का जर निर्माण झाला विवेक, तर सकळ पातका निर्धाळी. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. सोपं आहे, सोपं आहे. सोपे हे साधन लाभ येतो घरा, आणि याचा लाभ सगळ्या पातकाचा नष्ट करणं असा लाभ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.